डोकं लागलंय बाबूचं, मला खूप सुजलंय आणि आतमधून पूर्ण ब्लिडिंग होत होतं. व्हेज हक्का नूडल्स. खोकतोय तो बिचारा, एवढा खोकला येतोय. झोपला होता, आत्ता उठलाय. टेक्निकल इज टेक्निकल, नॉन टेक्निकल इज नॉन टेक्निकल. माझ्या हस्बंडचं क्रेडिट कार्डच हरवलं होतं. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो झालं सगळं चालू. आम्ही रात्री खूप उशिरापर्यंत जागो होतो कारण बाबू खूप जास्त खोकतोय. बाबू विडा, बाबू थांब जरा. खूप जास्त खोकला झालाय बाबूला. पण ॲक्टिव्ह तर आम्ही नेहमी असतो. किती पण खोकला होऊ दे, किती पण आजारी पडू दे, ॲक्टिव्ह आम्ही काही सोडणार नाही. ॲक्टिव्ह नेहमीच असणार आम्ही. सो माईक लावून करते आज, खूप छान वाटतंय. सो चलो, आता ब्रेकफास्ट वगैरे तर झाला आहे सगळ्यांचा. आता लंच वगैरेची तयारी करू. लंचमध्ये आज भाऊजींना खायचे नूडल्स. सो नूडल्स बनवणार आहे. सो चलो बनवूयात नूडल्स आणि करते आता तयारी लंचची वगैरे. कुणाला काय काय पाहिजे ते बघूया. चलो, आता आम्ही बनवतोय नूडल्सची तयारी चालू आहे इथे. आणि पॉपकॉर्न पण ठेवलेत. पॉपकॉर्न बाबूसाठी बनवलेत, त्याला पॉपकॉर्न पाहिजे होते. आणि बाबूने माझ्या इथे ना डोकं लागलंय बाबूचं, मला खूप सुजलंय आणि आतमधून पूर्ण ब्लिडिंग होत होतं. इथे दिसत असेल तुम्हाला, सुजलंय पूर्ण. हे गाईज रेडी आहेत आपले व्हेज हक्का नूडल्स. सो गाईज आज लंचमध्ये आहे व्हेज हक्का नूडल्स. बसते खायला आता मी. चला आता खाऊन घेऊ. हॅलो गाईज, आज जास्त ब्लॉग नाही बनवता आला कारण आहे ना मला इथे खूप दुखतं आहे. मला बोलता पण येत नाही आणि थोडं सुजलेलं पण इथे. सो बोलताना मला थोडा त्रास होतो आहे तिथे. सो खूप कमी ब्लॉग बनवले. आणि बाबू पण आज आजारीच पडला आहे. आजारी म्हणजे खेळतो आहे, ॲक्टिव्ह आहे, बट खूप खोकतो आहे तो बिचारा, एवढा खोकला येतो आहे. झोपला होता, आत्ता उठला आहे तो. है ना बाबू? खोकू झालं तुला बाबू? मूडच नाही आहे त्याचा बोलायचा वगैरे काय, नुसता खोकतोय. आणि थोडासा अशक्त पण वाटतोय आता. सो चलो त्याला तर काहीतरी खायला देते म्हणजे थोडासा ॲक्टिव्ह होईल परत. आतमधून जे लिप्सच्या आतमध्ये ना माझं ते पूर्ण असं तिथे फाटलं आहे, म्हणजे अशी चीर पडली आहे तिथे. सो ते ॲक्च्युली काय झालं, मी बाबूला टॅब लावून देत होते आणि तो असा खाली झोपला होता. तर मी तिकडून वरतून अशी टॅब लावून, तो उठला आणि त्याचं डोकं माझ्या इथे लागलं जोरात. आणि इतकं दुखतंय ना यार, मला खूप जास्त दुखतंय. सो गाईज डिनर रेडी आपला. इथं बनवली एक भुर्जी, इथे आहे डाळ, इथे आहे चपाती आणि इथे आहे राईस. सो करू आपण डिनर आता. सो गाईज बसले आता डिनरला. इथे अंडा भुर्जी, डाळ, चपाती आणि भात नंतर खाणार आहे. आणि बाबू तू काय खाणार आहे? तू काय खाणार आहे? हा, काय खाणार तू? ऑमलेट खाणार? पप्पाला सांग अंडा आणायला. ओके, दुकानात नंतर. ओके. सो गाईज आपला माईक चालू होत नव्हता दिवसभर, कनेक्टच होत नव्हता. मला समजत पण नव्हता कसा कनेक्ट करायचा. मिस्टर हस्बंड ने कनेक्ट करके दिया. थैंक यू सो मच. टेक्निकल इज टेक्निकल, नॉन टेक्निकल इज नॉन टेक्निकल. यस, थँक यू. इट्स ओके. बापरे, आमच्या इथे डॉग्स एवढे झालेत ना, इतका आवाज येतोय ना, तुम्हाला येईलच बॅकग्राऊंडमध्ये आवाज. खूप जास्त आवाज आहे, खूप जास्त डेंजर. एवढे आहेत ना, एवढे डॉग झालेत ना. आणि डेंजर असे, कोण जात असेल ना तर त्यांच्या अंगावर भुंकणार, त्यांच्या अंगावर धावून जाणार. डेंजर झालेत खूपच. भीती वाटते अशी, रात्रीचं पण जायला भीती वाटते. आणि सकाळी मी आणि मम्मी वॉकिंगला जात होतो थोडे दिवस मागच्या वेळेस, बट ते डॉग्सचं की काय काय लागलो आम्ही, मागे लागतायत, हे करतात ते, तेव्हापासून आम्ही बंदच केलं वॉकिंगला जाणं. कारण सकाळी 5 वाजता वॉकिंगला गेलं तर अंधार असायचा. बाबू बाहेर आलं. बाबू काय झालं म्हणजे बाबूला?
माझा बाबू आजारी पडला आहे ना. कसा आजारी पडला माझा बाबू? आत्ता आत्ता आपण शेकू शेकू केलं ना. कसा आजारी पडला तू? सांग ना, काय खाल्लं तू? बहुतेक त्या दिवशी आम्ही मूवीला गेलेलो, त्या दिवशी वॉफल घेतलं होतं, तर ते आईस्क्रीमचं होतं, त्यामुळे बहुतेक ह्याचा खोकला वाढला आहे. आणि तर तेसी वगैरे सगळं त्याच्यासाठी मग अजूनच वाढला. आधीच थोडीशी सर्दी होती त्याला, त्यानंतर ते सगळं त्याने खाल्लं, खोकला वाढला त्याचा अजून. हो की नाही बाबू? हो ना. आणि गाईस त्या दिवशी मूवीला गेलेलो आम्ही, तेव्हा माझ्या हस्बंडचं क्रेडिट कार्डच हरवलं होतं म्हणजे बोलले की हरवलं आहे. इतकं टेन्शन पूर्ण मूवी हे इंटरवल असतोपर्यंत. इंटरवल आला, गेले ते आणि राकेश भाऊजी शोधायला क्रेडिट कार्ड कुठे, पण सापडलंच नाही त्यांना कुठेच. मग मी सहज असं टॉर्च लावून त्यांच्या सीटच्या खाली बघितलं आतमध्येच. सो तिथे सीटच्या खालीच पडलं होतं. मग त्यांना कॉल करून बोलून घेतलं की बाबा नका शोधू, या आतमध्ये, मला सापडलं आहे तुमचं कार्ड, सीटच्या खालीच होतं. सो बघा गाईज काय झालं त्यांना. आणि आज सकाळी तर चावीच सापडत नव्हती कुठे गाडीची. एर्टिगाची गाडी सापडत नव्हती. काय बोलते काय माहिती, एर्टिगाची चावीच सापडत नव्हती. सो आणि नंतर ना शोधली एवढी शोधली आम्ही, मी मम्मींनी सकाळी, पण कुठेच सापडली नाही. नंतर खाली गेले गाडीमध्ये बॅग ठेवायला, मागे दुसरी चावी घेऊन गेले, तर मागच्या सीटवर चावी होती. काय करायचं म्हणजे, हे असे कधीच नव्हते, आत्ता असं का व्हायला लागले, का विसरायला लागले, त्यांनाच माहिती आहे. आणि गाईस सकाळी मी लंचसाठी बनवले होते व्हेज हक्का नूडल्स. सो त्याची मी रेसिपी वगैरे नाही टाकली, कारण ऑलरेडी आधी मी शॉर्ट्समध्ये रेसिपीज बनवायची तेव्हा टाकली आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की बघा. सो टाकलेली आहे मी रेसिपी वगैरे. सो आज नाही बनवली, मग तुम्ही सारखं बोर होऊन जाताल की ही तेच सारखं दाखवते, म्हणून नाही बनवली. आणि आज जास्त मूड पण नव्हता व्हिडिओज वगैरे बनवायचा, कारण मला बोलताच येत नव्हतं. दुपारी तर बिलकुल बोलता येत नव्हतं, म्हणून थोडं बनवून काहीतरी टाकलं. सो रेसिपी पण नाही टाकली, रेसिपी तर ऑलरेडी होती म्हणून नाही टाकली ती. दुसरं काय बनवलं असतं नक्कीच टाकलं असतं, थोडंसं मॅनेज करून. सो बघा तुम्ही शॉर्ट्समध्ये रेसिपी, तशीच सेम बनवलेले हक्का नूडल्स आज छान झाले होते, सगळ्यांना आवडले. फक्त हस्बंडने नाही खाल्ले, त्यांच्यासाठी बनवेल परत कधी. सो गाईज झालं सगळ्यांचा डिनर वगैरे. सो गेले सगळे झोपायला आता. आणि बाबूला तर खूपच खोकला झाला आहे. काय झालं त्याला अचानक काय माहिती, कसा काय खोकला झाला त्याला, खूप खोकतोय आत्ता डेंजर. त्याला आत्ता स्टीम वगैरे दिली, औषध वगैरे पाजले, आता गेलाय झोपायला आतमध्ये त्याच्या पप्पांसोबत, अजून पण खोकतोय. सो आजचा दिवस तर असाच गेला. आजचा दिवसच चांगला नव्हता बहुतेक, मला पण इथे लागलं, पूर्ण सुजलं होतं. आता जरा बरं वाटतंय, थोडंसं मी रेस्ट केली, म्हणून जास्त ब्लॉग पण नाही बनवता आला आणि बोलले पण नाही जास्त, कारण जेवढं जास्त बोलेल तेवढं ते दुखतं आहे. सो बघू आता, उद्यापर्यंत बरं नाही वाटलं तर काहीतरी क्रीम वगैरे आणून लावेल मेडिकलमधून. सो चलो आता झोपूयात, आता उद्या भेटूयात आपण. सो चलो गाईज, तुम्ही लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, नक्की करा. सो बाय गाईज, गुड नाईट, बाय.